कार्यक्रमाला नवे हवन म्हणजे का, 3 दिवसाचे कार्य का बरं मार्गदर्शक देते, 7 दिवसाचे कार्य का बरं देते, 11 दिवसाचे कार्य का बरं देते, आणि दुःखातून तुम्ही 3 दिवसाच्या कार्यातून कसे मुक्त होता, हे एका अगरबत्तीच्या माध्यमातून आपण मुक्त होतो. आणि बाबांनी दिलेले तत्व शब्द नियम आणि या मार्गाचा आपण केलेला प्रवेश, सर्व देवी देवताची आपण सामग्री नदीमध्ये शिरवली, मोठा आराम पडला नाही, जादू टोना दुनियाभराचे आणले, आपण हॉस्पिटल झाले, सर्व झाले, पण असा मार्ग आपल्याला कधीही मिळाला नाही, मलाही सुद्धा नाही मिळाला. माझा सेवक नंबर आहे 2839. मी बाबासोबत राहिलो गेलो आणि माझ्याही सुद्धा दुःख होते. या दुःखातून मला मुक्त केलं आणि मी 2009ला रिटायर झालो, BSNL ला होतो. पण भगवंताच्या मी शब्दामध्ये बोलतो. भगवान बाबा हनुमानजी महानदेवी बाबा झुंदेवजी, माझे रिटायरमेंट नंतर उरलेले आयुष्य मी तुमच्या कार्यात घालवीन आणि सेवक घडवण्याचा मी प्रयत्न करीन. मी 2009ला रिटायर झालो, पण 2 वर्ष मी काही लक्ष दिलं नाही. जेव्हा सेवकींवर दुःख आले तेव्हा मला समजलं की आपण बोललेल्या शब्दाचं पालन केलं नाही, ही सर्वात मोठी चूक आहे. मग सेवक कसे घडवायचे, तेव्हा मी मार्गदर्शक पदासाठी अप्लिकेशन केली. 2 वर्ष 1.5 वर्ष पेंडिंग राहिली आणि ती मला मार्गदर्शक पद मला मिळालं. आणि त्याप्रमाणे मी नियमावलीतले पेज नंबर 18 ते पेज नंबर 25 त्याचं नेहमी वाचन करीत राहतो आणि बाबांनी दिलेल्या तत्व शब्द नियमाचं मी पालन करतो. मी बी तुमच्यासारखा सेवक आहो, मी सेवक आहो, मार्गदर्शक नाही. मार्गदर्शक मला भवनांनी बोलवलं, मंडळांनी बोलवलं का त्याच्या माध्यमातून मी कार्य करतो आणि योग परमेश्वर देतो. सरनेबाईने आता सांगितलं नाही, मी चौधरी काकाजी नाहीये, जे काही आहे तुझी भक्ती तुझी शक्ती त्याप्रमाणे तू वागली म्हणून तुला योग मिळाला. जर वागली नसतीच तर योग नाही मिळाला असता. आधी आपण अंधारात आहोत, आधी आपण सेवक तत्व शब्द नियमाचं पालन करत नाही, मी सुद्धा नाही करत. काय कराल या जीवनामध्ये, माझ्याही प्रसंग आला होता. आता कोणी किती मार्गदर्शन केलं, 6 दिवसामध्ये मुक्ती मागितली आणि मुक्ती मिळाली. तेच परिस्थिती माझ्याही सुद्धा आली होती. कोरोनाच्या काळात मला 70% मला करोना आला, विचलित झालो होतो. भगवंतासमोर मी मुक्ती मागितली आणि विनवणी केली भगवंताला. भगवान बाबा हनुमानजी महानदेवी बाबा झुंदेवजी तुमचे सेवक, त्यांना मी मार्गदर्शन करतो तुमच्या माध्यमातून, सेवक घडवण्याचे कार्य बी करतो तुमच्या माध्यमातून, मी आपल्या माध्यमातून नाही. आणि मी तुमचा सेवक आहे. जर माझं मार्गदर्शन तुम्हाला आवडत असेल तर या दुःखातून मुक्त करा, नाहीतर मला आताच्या आता मुक्ती द्या. या ध्येय मी मजबूत केलं होतं. काय केलं परमेश्वरानं, मला या दुःखातून मुक्त केलं. आज मी आपल्या मुलाबाळासोबत येतो, मी उपस्थित आहो आणि मार्गदर्शन करतो. या सत्य अनुभव आहे. या कृतीला साधारण होतं समजा. आईचा एक मी अनुभव सांगतो. बाबाला कसं परमेश्वराने शब्द काढले, आईने कसे कार्य केले. आता समोर हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे माझ्या मंडळाच्या अंतर्गत. तर बाबा एकदा आपल्या निवासस्थानावर बसले असता त्यांचा नेहमी परमेश्वरासोबत संवाद व्हायचा. तेव्हा एकदा बाबाच्या तोंडातून असे शब्द निघाले का मेरा समय आ गया.
हे शब्द वाराणसी आईने ऐकले. दाराच्या बाजूला उभी राहून बाबांनी असं का बरं म्हटलं या विचारात आई पडली. कारण का आई शक्तिवती. जर आई नसती तर बाबाची ही तपश्चर्या आणि त्यांनी हे भगवंताची प्राप्ती केली, आपल्याला निष्काम भावनेनं वाटून दिली, नवीन एक पैसा न घेता. बाबासारखा त्याग आणि बाबासारखे कार्य कोणीच करू शकत नाही, मी सुद्धा नाही करू शकत. आणि ही बाबांनी आपल्याला विनामूल्य दिली, त्याचे सुद्धा आजही आपण पालन करत नाही. का बरं नाही करत? अहो हा मानव जन्म नेहमी नसतं मिळत, एकदाच मिळतो. त्याप्रमाणे हा मार्ग जागृत आहे. या मार्गाची विल्हेवाट कधी करू नये, वाईट बोलू नये. सेवक सेवकासोबत चांगलं बोलावं, चांगलं वागावं. हे बाबाचे शब्द आहे, माझे शब्द नाहीये. भगवंतानी बाबाला काय म्हटलं? जो भी सेवक इस मार्ग में रहेगा, तत्व शब्द नियम से रहेगा, उसके पास में कृपा टिकी रहेगी, अन्यथा मुझे मालूम नहीं. आज आपण या गोष्टीचं पालन करतो का? तुमच्यावर दुःख आले, माझ्याही दुःख आले, पण तुम्ही तत्व शब्द नियमाला वागले आणि बाबाला सत्य अनुभव दिला एक अगरबत्तीच्या माध्यमातून, आणि तुम्ही सत्य वचन दिलं. बाबाचं पहिलं मार्गदर्शन कोणतं तुम्ही सकाळ संध्याकाळ म्हणता सांगा? बाबांनी दिलेलं पहिलं मार्गदर्शन नाही. का नाही माहित पुरीवा तुम्हाला? का नाही माहित? पण माहित आहे, सांगून देतो, लक्षात ठेवला. भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम मानते की बाबा जुमदेव जी प्रणाम परमात्मा आहे. भगवान बाबा हनुमान जी मी जीवनात केलेली सर्व पूजा व जुने विचार बंद केले. मी मरीन किंवा जगीन, जीवनात एकच भगवंत बाबा हनुमानजीलाच मानले. मी माझ्या कर्मांनी चुकलो, याची मला क्षमा द्या. हे बाबाचं पहिलं मार्गदर्शन आहे. तुम्ही मेले तेव्हा तुम्हाला ही कृपा दिली. घरातल्या देवी देवताचं विसर्जन केलं तेव्हा तुम्ही या मार्गात आली की नाही आली? परिवार आता सरनेबाईने तो एक नुवा सांगा का 12,000. मी काही नाही केलं, मी फक्त मार्गदर्शन केलं. तिने त्या तत्वशब्द नियमाचं पालन केलं म्हणून साऱ्या दुःखातून मुक्ती झाली. आणि आज तिला पुष्कळस परमेश्वराच्या माध्यमातून ती आज सुखी पोरगी झाली. खूप दुःख ते त्या परिवार. अनेक सेवक होतील, अनेक मार्गदर्शन होतील, पण तत्व शब्द नियमानं जो भी सेवक चालल त्याच्याजवळ कृपा टिकत, अन्यथा मला नाही. मी तुम्हाला एक प्रॅक्टिकल अनुभव सांगतो. लक्षात ठेवला, जीवनात लक्षात ठेवला. आपण कोणासोबत उसनवार आणतो, मार्गातल्या त्या माध्यमातून सेवकाकडून त्याचं ताबडतोब उसनवार दिलं पाहिजे. पैशाचा व्यवहार सेवकामध्ये करू नये, मी नेहमी सांगतो. जर तो सेवक तुमच्या विश्वासातला असेल, रात्रंदिवसचे संबंध चांगले असेल, तर त्याच्यासोबत विश्वास करा आणि त्याला द्या. पण भगवंता म्हणून कधी व्यवहार करू नये. आपण परस्पर व्यवहार करताना भगवंतावर दोष देता माझं कसं या मार्गाचा आहे. पुष्कळ सेवक येतात, मला विचारलं होतं का बाबा? नाही, मग काय? मी तुला सांगतो, तुझे कर्म तुझ्यासोबत, माझे कर्म माझ्यासोबत. म्हणून या मार्गामध्ये बाबाचे शब्द आहे, सेवक खूप होतील पण बोटावर मोजणेवाले राहतील. त्याप्रमाणे आपण उसनवार आणताना एका व्यक्तीकडे सेवक होता, तो त्याच्या घरी त्यागाचं हवन झालं होतं. आणि त्यागाच्या दिवशी त्यांनी बाजूबाजूच्या घरची कणिक उसणी आणली. किती? 100. आणि तो दिवा केला. हवन कार्य पूर्ण पार पडलं आणि हवन कार्य वगैरे झालं. पण त्या सेवकाची
पडते ते माहित नाही पडत. तो विसरला. त्या बाईची एक शेर कणिक वापस करायची, तो विसरला. 1 महिना आला, 2 महिने आले ते, आणि जेथून कणिक आणली होती त्यांनी काही म्हटलं नाही, नेली तर नेऊ दे. पण त्याचा परिणाम काय? मुलगा ऍडमिट झाला 5 वर्षाचा. डॉक्टरकडे गेला, ऍडमिट झाला, 60-70 हजार रुपये खर्च झाला. त्या हॉस्पिटलमध्ये फायदा नाही झाला, दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये नेला, तेही सुद्धा फायदा नाही झाला. हे असं कशी कोणती बिमारी? अर्धा दिवस तो परेशान झाला. सेवक कसं करू, का करू, भगवंताला सुद्धा सांगितलं. आता 5 वर्षाच्या मुलाला काय सद्बुद्धी मिळाली मला माहित नाही. जेव्हा तो ऍडमिट झाला तेव्हा तो वडिलाला का म्हणतोय, बाबा तुम्ही केलेली चूक तुमच्या लक्षात आहे का? 2 महिने झाले म्हणे या गोष्टीला, पण तुम्ही शेरभर कणिक आणलेली ते तुम्ही परत नाही दिली. त्याची कणिक त्यांना द्यायला पाहिजे होती. आता वेळ निघून गेली बाबा, आता वेळ निघून गेली म्हणे. मी म्हणे आता मी परमेश्वरामध्ये विलीन होत आहे. पुनर्ता 3 वर्षांना तुमच्याच निवासस्थानी मी जन्म घेईन. आणि तो मुलगा हे शब्द बोलून तो निघून गेला. काय वाटलं असेल त्या बाईला? काय वाटलं? माणसाला जेवढा त्रास नाही होत तेवढा त्रास बाईला असतो. घरामध्ये व्यवहार करताना मुलाचं करावं लागते, पतिदेवाचं करावं लागते, साऱ्या गोष्टीकडे लक्ष द्यावं लागते, भगवंताचे सुद्धा करावं लागते. स्त्रीचा साधारण जन्म नाही, तुम्ही शक्ती आहे, पण त्याप्रमाणे वागलं तर नाही तर काही नाही. हे अनुभव खूप आले आणि खूप आहे. आणि तो मुलगा 5 वर्षाचा तो निघून गेला. कशी केवढी मोठी चूक झाली. काय वाटलं त्या बाईला? रड रडली ग ती, खूप रडली, डोळ्यातून असू नाही. 5 वर्षाचा मुलगा, तिचा तो स्तंभ होता पाठीमागे धावून, तिचा हात पकडून किराण्याच्या दुकानामध्ये नेत होता, घरी येत होता, कार्यात बसत होता. पण कसं, म्हणून तुम्हाला सांगतो, तप्त शब्द नियमाचं पालन करा. त्याच्या पलीकडे त्याने परमेश्वरी ही कृपा दाखवली, त्याप्रमाणे तुम्ही वागण्याचा प्रयत्न करा. शब्द हा भगवान आहे, शब्द हा सैतान. म्हणून तेव्हा त्याप्रमाणे तुम्ही वागण्याचा प्रयत्न करा. आणि जेव्हा बाबाला वाटलं मेरा समय आ गया, हे शब्द वाराणसी आईने ऐकले की दुसऱ्या दिवशी तिने भगवंताला विनंती केली. स्त्रीचं ध्येय कसं आहे, ती शक्ती कशी आहे, ती महान शक्ती आहे. पुरुषाच्या पाठीमागे राहते आणि स्वयं 24 तास कार्य करत राहते. पण आपण पतिदेव समजत नाही, या कृपेला नाही समजत. म्हणून दुसऱ्या दिवशी वाराणसी आई परमेश्वराला म्हणते, भगवान बाबा हनुमानजी मानते की बाबा जमदीजी, माझी आवश्यकता नाहीये. बाबाला तुमची आवश्यकता आहे. आणि बाबाचं मार्गदर्शन सेवकाला मिळालं पाहिजे असं मला वाटतं. सेवकासाठी आणि तुमचं मार्गदर्शन मिळालं पाहिजे. या माध्यमातून काही दिवस तरी बाबा सेवकांना जागवतील आणि कार्य करतील. म्हणून मी तुम्हाला विनंती करतो, माझं उरलेलं आयुष्य हे बाबाला द्या. केवढं मोठं ध्येय आहे आईचं, वाराणसी आईचं. ते शब्द परमेश्वराला दिले आणि तिसऱ्या दिवशी आईची प्रकृती खराब झाली आणि 1996 मध्ये आई गेली. किती 90 मध्ये 1990 मध्ये आई, प्रॅक्टिकल अनुभव आहे.
1996 मध्ये बाबा गेले. म्हणून या कृपेला तत्वशब्द नियमानं वागण्याचा प्रयत्न करा. वेळेच्या अभावी 4:30 वाजता 4:15 वाजता समाप्ती करायची असं आमचं विचार विनिमय आहे. या माध्यमातून अनुभव खूप आहे.